लातूरला उतरला होता. लातूरवरनं मध्ये बस कुठे जेवायला थांबली होती, शूटिंग काढली होती. सगळ्यात पहिल्यांदा एक सॅनिटायझर घेतो. तर एक सॅनिटायझर घेतलं. नमस्कार मित्रांनो, मी विजय तुमचं पुन्हा स्वागत करतो माझ्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि मी आज चाललो आहे माणगावला. पण सगळ्यात आधी मी जाणार आहे तामिनीला. जशी बस भेटेल तसं मग माणगावला जाणार आहे. आणि आता सध्या मी भारत ज्योतीला आलो आहे. आणि हे असं आमचं भारत ज्योती बस स्टॉप आहे इथे. आणि बसची वाट बघतोय मी. इथून मला स्वारगेटसाठी तिकीट आहे 10 रुपये फक्त. तुम्ही आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलं असतं ती बसमधनं बसलेलं वगैरे. तर ते हेच बस स्टॉप आहे. तर आलो आहे मी आत्ता स्वारगेट एस टी स्टँडला. आणि तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता पूर्ण इथं मेट्रोचं काम चालू आहे. आणि या ठिकाणी जे तुम्हाला दिसतं रे का मग आधी टू व्हीलरचं पार्किंग होतं. माणगावसाठी किती वाजता आहे बस? दिव्यागार बस आहे 12:30 वाजता. तोपर्यंत मी तुम्हाला सांगतो की कोणत्या बसेस कुठे लागतात. इथं समोर दिसत असेल इथे बारामती, सातारा, इथे कोल्हापूर, सांगली, मिरज आणि इथं ठाणे वगैरे मुंबईला जाणाऱ्या बसेस. आणि या साईडला चिपळूण किंवा रत्नागिरी अशा पण बसेस लागतात. आणि इथे आपल्या लोकल बसेस म्हणजे भोर वगैरे या साईडला जाणाऱ्या बसेस इथे लागतात. आणि त्याच्या शेजारीच आहे टॉयलेट. तुम्ही तसेच समोरून जर इकडे आला तर या ठिकाणी लागतात अलिबाग वगैरे, कल्याण किंवा माणगाव, दिवेआगार, महाड वगैरे या ठिकाणी जाणाऱ्या बसेस इथे लागतात. त्याच्या शेजारीच पलीकडे श्रीगोंदा, जामखेड किंवा परांडा, करमाळा अशा जाणाऱ्या बसेस या ठिकाणी लागतात. आणि इथे ज्या बसेस तुम्हाला मी सांगितलं तर त्याच्या बॅक साईडलाच सोलापूर, तिथे जाऊनच सांगतो मी. आणि तिकडून असे तुम्ही बॅक साईडने आले की या ठिकाणी लागतात अक्कलकोट, सोलापूर वगैरे, बार्शी वगैरे अशा जाणाऱ्या बसेस या ठिकाणी लागतात. तर हे आहे बसेस लागण्याचे ठिकाणे मी तुम्हाला सगळी सांगितलेली आहे. आणि आता आपल्या बसकडे जाऊया. बघू किती वेळ लागतो अजून आपल्या बसला यायला. कंडक्टरला बोललो आहे की पुढे जागा भेटेल का मला व्हिडिओ बनवण्यासाठी. तर ते म्हणले चालकाला विचार. तर मग बघूया आपल्याला पुढे बसता येते का. नाही बसता आले तर मग बॅक साईडला बसू. तामिनीला उतरायचं आहे. मग तामिनीनंतर जी गाडी भेटेल. पण मी अशाच ठिकाणी बसणार आहे की जिथून आपल्याला व्ह्यू बघायला भेटेल. थँक्यू. जागा भेटली आपल्याला. गुलबर्गा आता नसती. सोलापूर जायचं. सोलापूरून गुलबर्गा मिळेल. गुलबर्गा पलीकडे जा. तर बोललं की सगळं काय होतं याच्या आधी बोललेलंच आहे मी. आणि तसंच झालं. आता जागा भेटली फ्रंट सीटला. तामिनीला उतरतोय मी. तिकीट देऊन टाकता का मला? तामिनीला उतरायचं. हां हां. पुढं उतरायचं. पुढं मला माणगावला जायचं आहे. पण ते मुळशी तलावाला जायचं आहे जरा. मुळशी तलाव तिथंच आहे ना तो. तामिनीला उतरून जवळच आहे ना. म्हणजे तिथलं परिसर रेकॉर्ड करायचं आहे. आणि मग पुढं माणगावला. परत गाडी आहे ना माणगावला जाण्यासाठी मागून? आहे ना. तलावाला जायची. फिरायला कुठं जायची? तामिनीमध्ये. मुळशीला उतरावं लागेल. नाही नाही मला फक्त तामिनीचं तिकीट द्या. ते तुम्हाला परत गाडी भेटेल दुसरी. तुला पुढं कसा प्रवास करायचा तिकीट गाडी मिळेल तिथून तुला तामिनी. तुम्ही दिसताल यूट्यूबवर. आता यूट्यूबवर दिसताल तुम्ही. अक्षय रोकडे. कुठला व्हिडिओ बघितला म्हणले? कोल्हापूर नांदेड स्लीपर बस. भाऊ फेमस व्हायला लागलाय.
आणि थँक्यू. पुणे वसई लातूरच्या गाडीने शिवाजीनगरवरून बसला होता. हां बारशी बरोबर. मार्गे. येस येस बरोबर येस आहे. येस. लातूरला उतरला होता. हां लातूरवरनं मध्ये बस कुठे जेवायला थांबली होती, त्याची shooting काढली होती. बरोबर. बरोबर एकदम. थँक्यू. आता हा व्हिडिओ येईल पुणे तामीन येईल, माणगावपर्यंत येईल. आता शूट झालं थोडंफार इथलं. कसे वाटतात व्हिडिओ बघायला? वाडीवरनं काढला होता व्हिडिओ बघायला कसे वाटतात? एकदम मस्त. भारी ना? स्लीपर नगर रोडवरनं काढला होता, नगरवरनं बी. हा तो ह्याचा नगरपर्यंत स्लीपरचं नवीन बस. वातावरण नाही. संध्याकाळी पूर्ण गाडीत मारायचं, मग गाडीत बसायचं, तोपर्यंत बसायचं नाही. त्याशिवाय जेवणार कसं, झोपणार कसं गाडीत मग काय त्यासाठी पूर्ण गाडी सॅनिटायझर करावं लागते आम्हाला. हो. दिवसभर प्रवासी कोण कोण बसतात, कोण उतरते, काय कळतं का त्याचं काय? बरोबर आहे. ते लोकांनी पाळलं पाहिजे ना तेवढं. नाही आता लोकांना समजलंय स्वच्छतेचं महत्त्व काय. काही लोकांना समजलं पण काही लोक अजून पाळत नाही एवढं. कोणाला मास्क सुद्धा लावत नाही. हे अवघड होते. आपल्यामुळे दुसऱ्याला त्रास होईल ह्याची काळजी प्रत्येकाने घ्यायला पाहिजे. हो हा. हे घेत नाही. माझं खरं होतं. काय होतं मला झाल्यापर्यंत मग काय होतं? इथं पण दरवाजा असला असतं बरं झालं असतं. उतरणार आहे का? हा दरवाजा लावतो मी. कारण काय काय जर वडापाव मिसळपाव वडा संपत मिसळ बघितलं हिरवी 50. झालं आता थोडंसं राहिलंय, जवळ आलोय आणि आता हे आवाज चालू झालाय मध्येच. आवाज येणार नाही, उतरल्यावरती बोलतो. काय होतं की पुढं बसलं ना की कॅबिनमध्ये इंजिनचा आवाज जास्त येतो, त्याच्यामुळे मी बोललेलो तुम्हाला काय ऐकायला येणार नाही. म्हणून जरासं चाललंय काहीतरी जुगाड करायचा माईकचा वगैरे. ऑलरेडी माझ्याकडे माईक आहे, पण तो लावायचा कसा हा प्रश्न पडला. आता होईल काहीतरी. बाकी तामिनी आता जवळ आले आणि मग तामिनीमध्ये उतरूया आणि मग बोलूया. किती राहिलं तामिनी? 20 मिनिट लागते अजून.
धन्यवाद म्हणतो. हो ये चला